पूर्वी 8 मार्च हा महिलांचाच असायचा. वक्ते महिला असायच्या, श्रोते महिला असायच्या आणि समोर बसलेल्या महिलांमध्ये महिलांच्या व्यथा मांडल्या जायच्या. कार्यक्रम संपला की 4 भिंतीमध्ये आमच्या वेदना विरून जायच्या, कारण कार्यक्रम महिलांनीच आयोजित केलेला असायचा, महिलांनीच ऐकलेला असायचा, महिलांनीच सांगितलेला असायचा. पण दिवसेंदिवस आता ही मानसिकता बदलतीये. आमच्या कार्यक्रमामध्ये पुरुष उपस्थित राहतात. बऱ्याच वेळा कार्यक्रमाचं आयोजन हे पुरुषांकडून केलं जातं. म्हणून आमची लढाई 250 वर्षापेक्षा जास्त आहे. सावित्रीमाईंनी स्वतःपासून सुरू केलेल्या या लढाईमध्ये आमचे प्रश्न आम्ही तेव्हापासूनच मांडतोय. आमच्या वेदना ह्या तेव्हापासूनच्याच आहेत. पण ज्यावेळेस समाजातल्या पुरुषी मानसिकतेला आमचा खऱ्या अर्थाने मानसिकता समजेल, पुरुषांची मानसिकता बदलेल, त्यावेळेस खऱ्या अर्थानं समाज बदलला आहे. आणि म्हणून आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या आजच्या कार्यक्रमामध्ये पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचा अर्थ आता ही मानसिकता बदलतीये. आम्ही आमच्या अस्तित्वासाठी लढतच राहू. पण जेव्हा पुरुष बांधव आमच्या अस्तित्वासाठी लढाईमध्ये 4 पावलं पुढे